नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आता घराच्या बाहेर पडलेलो आहे सकाळ सकाळ जॉगिंग करण्यासाठी. आणि आत्ता वाजले आहेत 7:10. तर आज शनिवारचा दिवस असल्यामुळं थोडा जनरल शिफ्ट आहे, त्याच्यामुळे थोडा जरा टाईम भेटला म्हटलं. तर म्हटलं जाऊन येऊ जरा जॉगिंग करून येऊ. तर मित्रांनो, आता मी बाहेर आलेलो आहे घराच्या. आता चाललो आहे आमच्यापासून घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच एक शिवशंभूचं मंदिर आहे आणि तिथं अशी एक टेकडी. तर त्या टेकडीवरती चाललो आहे मी. तर चला तुम्हाला दाखवतो मी आणि आता सोबत राहा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आमचा एरोड्याचा चौक आहे, बन गार्डन चौक. हा इथून तुम्ही जर बघितलं तर हा पुणे स्टेशनहून येणारा हा ब्रिज आहे. आणि इकडे जर बघितलं हा रोड जातो चंदननगरला. स्टार्ट होतं पायऱ्या झाल्या. मंदिराची कमान आहे मागं तुम्ही बघू शकता. आणि जे बघितलं ना पूर्ण पायऱ्या आहेत. हे आमच्या वरती शिवशंभूचं मंदिर आहे, तारकेश्वर मंदिर. एकदम जुनं मंदिर आहे असं. मस्त असं वातावरण झालेलं आहे आपल्या इथं. बघू शकता पूर्ण असं हिरवीगार असं झाडी पूर्ण सगळी अशी. एवढा पायऱ्या आहेत ना, पायऱ्या चढता चढता दम लागतोय, तरी आपण चढणार. कारण का आपण पहिलं पण इथे येतो. तर मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. काका नमस्कार. काय म्हणता? हे आमचं तारकेश्वर मंदिर, येरवडा गावठाण. पुरातन मंदिर, पांडवकालीन मंदिर. तर मित्रांनो, आपलं आता सुरू झालेलं आहे वरून जॉगिंग. आणि आता आपण एक 6 राऊंड कंप्लीट करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता जे मगाशी काका भेटले ना, ते आम्ही कधी असं डोंगरावर आहे ना, असं म्हणजे असं गवत वगैरे वाढलं असेल ना, पावसाळ्यात आता हिवाळा सुरू झाला ना, पाऊस पडून गेला ना, कसं हे गवत वाढतं. तर ते काय होतं, मग आम्ही काका वगैरे आम्ही असं 4-5 जणांची टीम. मग मला कसं टाईम भेटत नाही कामामुळं, पण ते हमेशा करतात. त्यांनी मला एक काम दिलं आहे, थोडं जरा ते गवत वगैरे आहे ते वाढलेलं, ते काढून एक साईडला जमा करून ते जाळायचं. तर ते मग दाखवतो थोड्या वेळाने. तर आपला एक राऊंड आता कंप्लीट होईन. आता आपण खाली जाऊ आणि बघू शकतात आपल्या मागे ती सगळे आर्मीचे लोक आहेत. आपले सगळे आर्मीचे लोक आहेत, भरतीसाठी आणले. जय हिंद. हे थंडी पडली की सगळे येते तिथं जॉगिंग करायला. थोडं जरा सकाळ सकाळ चाललं ना, जरा मग अंगातला पूर्ण आळस निघून जातो आणि एकदम दिवस पण असा फ्रेश होऊन जातो. त्याच्यामुळं कसं थंडीमध्ये थोडंफार चाललं ना, तर आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि मन पण कसं एकदम फ्रेश राहतं. फ्रेश आपलं माइंड पण फ्रेश राहतं, दिमाग पण असं व्यवस्थित काम करतं. तुम्ही बघू शकता तिकडं पण असं एक हा रस्ता मी ज्या रस्त्याने चालू ना, हा पण एक म्हणजे तो 4 व्हीलरसाठी हा रस्ता आहे इकडून यायसाठी. आणि तिकडून जर बघितलं ना तुम्ही
तर तिकडून आपलं म्हणजे पायऱ्या येते, तर त्या ठिकाणी आपण चालून पण येऊ शकतो. आणि हा जो रस्ता आहे ना, म्हणजे यायला 2 रस्ते आहेत. तर 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी हा रस्ता आहे. आणि तिकडून जर बघितलं ना तर तिकडून जे आपले पादचारी लोक आहेत, जे चालत येणारे, तर त्यांच्यासाठी तिकडून रस्ता आहे. तर मंदिरावर जायला 2 रस्ते आहेत. हा रस्ता तुम्हाला मी कंप्लीट दाखवतो वरपर्यंत. मला हे काका भेटले, त्यामुळं काय मला व्हिडिओ शूटिंग करायला काय जमलं नाही. तर त्याच्यामुळं आपण थोडा का आता राऊंड हा एक कंप्लीट झालेला आहे. हा राऊंड आपला कंप्लीट झाला. थोडं वरती, अरे बाप, तेवढं कुत्रे तेवढं गाडी. एक राऊंड कंप्लीट झाला आहे. तर आपण हा दुसरा राऊंड, हा आपल्याला रस्ता आहे ना, हा वरपर्यंत पार डोंगरापर्यंत पार मंदिरापर्यंत जातो आहे. अंतर असं आता आहे आपला दुसरा राऊंड. नमस्कार, हरि ओम. मित्रांनो, असे आपण ज्यावेळेस सकाळ सकाळ बाहेर निघतो ना, कोणी ना कोणीतरी भेटत राहतं, भेटतेच. कुत्रे ते खतरनाक कुत्रे. मागच्या वेळेस ना आम्ही ते झाड कुठे गेले कडे, ते हां ते बांधलं होतं. कुठे झाड घेतलं, ते असं बाहेर आलं होतं. तर त्याला आम्ही ना बांधलं होतं, त्याला ते वाकडं बाहेर. हां इथे पुढे वाटतं झाड. ते झाड आहे कुठे झाडत होते. हां बघा ते झाड. ते गेल्यावर ना बाहेर पडलं, बाहेर आलं ना, तुम्ही तर असं आत वरून बांधलं त्याला आम्ही. तेव्हा हे झाड आहे, हे झाड आहे रशी बांधलेली. ते झाड आहे. मागच्या वेळेस ते असं बाहेर आलं होतं ना, त्याला आपण असं आत दाबून त्याला व्यवस्थित बांधलं होतं दुसऱ्या झाडाला. बघू शकता माझ्या भागातून पूर्ण आपला हा येरवडा आहे, पूर्ण येरवडा भाग आहे आमचा. मस्त सूर्य भगवान असं आलेले आहेत. सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे आपलं. आणि ही आहे मंदिराची कमान. पुढं बघितलं मंदिर. तर मित्रांनो, आपला हा दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. पण आता थोडं काकांसोबत राहून थोडं जरा ते गवत काढायचं आपलं काम आलं आहे टेकडीवरचं. तर चला ते पहिले करूत, नंतर बाकीचं काम करू. हां थोडं पहिले आपलं टेकडीसाठी थोडं योगदान करू. आता एवढं काका एवढं वयस्कर ते योगदान करतात, आपल्यासारखं करूनच म्हणजे काय आपण केलं पाहिजे ना. एवढं काका एवढं वयस्कर ते करतात, आपल्याला काय झाड उठली होय काका? लावू का? लावू. तर बघू आता किती का म्हणजे आता किती टाईम बघू. एक 20 मिनटं आपण थांबू तिथं. कसं काकाचं म्हणणं कसं की लय नका टाईम देऊ, पण कसं जेवढं तुमच्या याच्याने होईल तेवढं तुम्ही टाईम देऊ शकतात. असं नाही की तुम्ही दिवसभर येऊन करा. हो काका?
असं नाही की आपल्याला का पण काका पण समजून जातात. तर चला जाऊ आपण खाली आता. आता चालू आहे काकाच्या मागं हळूहळू आम्हाला काका कुठे नेते बघायला तुम्ही आता. आपला राऊंड काही कम्प्लीट होत नाही ते. काका चालली पुढं नांगरांच्या मागं ते जे सांगते ते आपल्याला गवत काढायचं. अरे बाबा त्यांना मुलीची काय गरज होती काका. कसं ठेवा खाली ते ठेवा असं काढा होतं काय म्हणा आपल्याला काम करताना दिसून. त्याच्यात पण काढलंय त्यांनी पण काढलंय. त्यांनी उभा काढलाय त्यांनी. हां आपला आडवा काढायचा. हो चालेल. हो सुट्टी दे आता काय जाळलं त्यांनी ते काय जाळे पण अरे हे दारू गंजडी दारू हे राहू दे तिथंच वरचं काढ. ते राहू दे ते नको खाली घेऊ. फक्त काढ तू ते एवढं हे नाही. फक्त काढ वड. येस वड बस का नाही हे व्हिडिओ बस का काढलंय बरंच. हां काढलं ना हे तोच कोपरा. मी हे खालते घेतो वडून खाली. तर काका जाऊ का मी. बंद करा रस्ता बंद करायचं. जिमची अवस्था ओपन जिम आहे. ओपन जिम बघा येऊ जिमची अवस्था आपल्या. जिमची अवस्था करून ठेवली. बघितलं मित्रांनो जिमची अवस्था कशी आहे आपली. सगळं तुटले फुटले तरी पण लोक तेवढा व्यायाम करतात का नाही. आता लोकांची मजबुरी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर ते जो तेवढी जागा आहे ना तेवढं आपण म्हणजे काकाला आपण तेवढं करून दिलेलं आहे तेवढं काम. आणि आता आपल्याला काही व्यायाम करायला काही भेटला नाही जॉगिंग करायला. तर त्यातच आपलं सगळं टाईम निघून गेला आणि बऱ्यापैकी मग थोडं आपला म्हणजे व्यायाम पण झाला त्यातच. मित्रांनो आता मी चाललो आहे घरी. कामाला टाईम झाला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.